यानंतर पुढची बातमी आहे लोणावळ्यातून। एम्बी व्हॅलीच्या 10,000 एकर जागेपैकी 707 एकर जागेवर टाच आणण्याचा निर्णय ईडीनं घेतला। सुब्रत रॉय यांच्या सहारा समूहानं पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ उभारलेली एम्बी व्हॅली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि मनोरंजनाच्या साधनांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र राहिली। मात्र सहारा समूह गुंतवणूकदारांचे पैसे परत देऊ न शकल्यानं एम्बी व्हॅलीची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे 1600 कोटी रुपये परत करण्याचा दावा करण्यात येतोय। आता देशातील कोणता उद्योगपती एम्बी व्हॅलीचा मालक होतो याची मात्र मोठी उत्सुकता आहे। एम्बी व्हॅली एकेकाळी पृथ्वीवरील मानवनिर्मित स्वर्ग म्हणून याच एम्बी व्हॅलीची ओळख होती। 2006 साली सुब्रत रॉय यांच्या सहारा समूहानं पुण्याच्या मुळशीत तब्बल 10,000 एकरात उभं केलेलं हे हिल स्टेशन सहारा समूहाचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून ही एम्बी व्हॅली ओळखली गेली आहे। सहारा समूह जेव्हा रिअल इस्टेट, चिट फंड, पॅरा बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, इंडियन क्रिकेट टीमची स्पॉन्सरशिप अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये काम करत होता, यशाच्या शिखरावरती होता, तेव्हा देखील चर्चा असायची ती या एम्बी व्हॅलीचीच। ही एम्बी व्हॅली सुंदर तर आहेच, त्याचबरोबर आतापर्यंत एक इकॉनॉमिक मॉडेल म्हणून ती कमालीची यशस्वी देखील ठरली आहे। लोणावळ्यापासून 23 किलोमीटर अंतरावर 10,600 एकरात एम्बी व्हॅलीची सहारा समूहाकडून उभारणी करण्यात आली। भारतातील पहिली मानवनिर्मित हिल सिटी म्हणून एम्बी व्हॅलीची ओळख आहे। पर्यटन आणि मनोरंजनाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे अल्पावधीतच एम्बी व्हॅली आकर्षणाचं केंद्र ठरली। मुक्कामासाठी आणि कॉर्पोरेट मीटिंगसाठी एम्बी व्हॅलीत 600हून अधिक विला आणि कन्व्हेन्शन सेंटर्स आहेत। वास्तुरचनाकार ग्रुएन आणि बॉबी मुखर्जी असोसिएट्स कडून एम्बी व्हॅलीचा आराखडा तयार करण्यात आला होता। 3 मानवनिर्मित तलाव आणि वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमुळे एम्बी व्हॅली देश परदेशात प्रसिद्ध झाली। अनेक सिने कलाकार, क्रिकेटपटू यांच्यासह सेलिब्रिटींनी जाहिरात केल्यानं एम्बी व्हॅलीची मोठी चर्चा झाली। पण 2009 साली सेबीनं सुब्रतो रॉय आणि त्यांच्या सहारा समूहाची चौकशी सुरू केली आणि परिस्थिती झपाट्यानं बदलली। उत्तर प्रदेशात स्कूटरवरून बिस्किटं आणि नमकीन विकून सुरू केलेल्या व्यवसायाची उलाढाल 30 वर्षांमध्ये हजारो कोटींमध्ये पोहोचली होती। आपल्याकडचा पैसा सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा असून पॅरा बँकिंगच्या माध्यमातून तो उभा केल्याचा सुब्रतो रॉय यांचा दावा होता। तर दुसरीकडे सहारा समूहात येणारा हा पैसा बेनामी असल्याचा आणि देश विदेशातील उद्योगपतींचा काळा पैसा असल्याचीही चर्चा होती। यशाच्या शिखरावर असलेल्या सहारा समूहानं 2009 मध्ये शेअर बाजारात स्वतःचा IPO आणला। सेबीनं सहारा समूहाकडे गुंतवणूकदारांचा तपशील मागितला आणि घोटाळा उघडकीस आला। गुंतवणूकदारांनी आपल्याकडे तब्बल 24,000 कोटी रुपये गुंतवल्याचा सहारा समूहाचा दावा होता। सेबीनं या गुंतवणूकदारांची पडताळणी केली, पण सहारानं दिलेली माहिती खोटी निघाली। 2014 साली सुब्रतो रॉय यांना अटक झाली। 2016 साली रॉय यांची पॅरोलवर सुटका झाली। मात्र सततच्या आजारपणामुळे 2023 साली रॉय यांचं निधन झालं। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांनी सहारा समूहाच्या गुंतवणूकदारांचे 5,000 कोटी रुपये परत करण्यासाठी एका पोर्टलचं उद्घाटन केलं होतं। गुंतवणूकदारांनी या पोर्टलवर आपले पुरावे सादर केल्यास त्यांना पैसे परत करू असं शहांनी म्हटलं होतं। त्यानंतर एकूण जागेपैकी 700 एकर जागा जप्त करून विकण्याच्या हालचाली ईडीनं सुरू केल्या। त्यातून 1,700 कोटी रुपये उभे राहतील असं सांगण्यात आलं। 10,000 एकरांमध्ये पसरलेल्या या एम्बी व्हॅलीची मोक्याची 707 एकर जागा आधी टाच आणण्याचा आणि लिलाव करून विकण्याचा निर्णय होतो आहे। त्यातून पैसे उभा राहणार आहेत ते 1,600 कोटी रुपये आणि त्यातूनच प्रश्न निर्माण होतोय की हे सगळं गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी होतंय की आणखी कोणत्या कारणासाठी। याआधी अनेक मोठे घोटाळे महाराष्ट्रात आणि देशातही उघडकीस आले आहेत। या घोटाळ्यांमध्ये हजारो गुंतवणूकदारांचा अक्षरशः बळी गेलाय।
वर्षानुवर्ष तपास झाल्यानंतर आणि न्यायालयात खटला चालल्यानंतरही गुंतवणूकदारांना पैसे परत मिळाले नाही. मग तो DSKचा घोटाळा असो, महेश मोतेवारचा समृद्ध जीवनचा घोटाळा असो किंवा PNB घोटाळा. त्यामुळे 2014 पासून न्यायालयात असलेल्या सहारा प्रकरणात आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपल्या देशाला घोटाळ्यांचा मोठा इतिहास आहे आणि हा इतिहास हे सांगतो की गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळालेले नाहीत. गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यायचे आहेत या नावाखाली जे काही होतं त्यातून ज्यांनी ही मालमत्ता उभारलेली असते त्याहून अधिक मोठा बाहुबली येतो आणि या मालमत्तांचा मालक बनतो. या प्रकरणात तरी वेगळं काही होईल का? कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, ABP माझा, एम्बी व्हॅली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.